राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार प्रेरणादायी. सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाची प्रभावी पायाभरणी केली. समाजातील मागासवर्गीय, दुर्बल, दिव्यांग, वृद्ध, निराधार आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेले लोकहितकारी निर्णय व त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि सामाजिक न्यायाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 जून हा त्यांचा जन्मदिवस राज्यात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक देविदास नांदगावकर यांनी केले. समाज कल्याण विभाग नाशिक यांच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त माधव वाघ, HPT महाविद्यालय नाशिकचे प्राध्यापक डॉक्टर रामदास भोंग, लेखाधिकारी सागर संत, विशेष अधिकारी नवनाथ डोंगरे, सहाय्यक लेखाधिकारी पूनम बेडकुळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त श्री देविदास नांदगावकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नाशिक श्री यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉक्टर भोंग यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनकार्य या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमात समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांतील लाभार्थी व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना, गटई कामगारांना पत्र्यांचे स्टॉल उपलब्ध करून देण्याची योजना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने उपलब्ध करून देण्याच्या योजनेतील लाभार्थी व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विश्वास सोळस यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय अधीक्षक मुकेश कानडे, गृहपाल सरिता रेड्डी, राकेश लोखंडे, प्रमिला काठे, चेतन महाले यांनी विशेष परिश्रम घेतले.